अक्षय तृतीयेला सीतामाईची पूजा कशी करावी माहित आहे का? वैशाख शुद्ध तृतीयेला येणारा सण आपल्या जीवनात सुख, समृद्धी आणि पुण्य घेऊन येतो. तो सण म्हणजेच अक्षय तृतीय. अतिशय महत्वाचा सण आणि मुहूर्त मानला जाणारा हा दिवस. अक्षय म्हणजे कधी न क्षय पावणारे, कधी न संपणारे. म्हणून या दिवशी केलेले प्रत्येक सत्कर्म, आध्यात्मिक सेवा, पुण्य, जप, तप आणि केलेले दान हे कधीच क्षय पावत नाही. वर्षभरात येणाऱ्या मुहूर्तांपैकी हा एक मुहूर्त अत्यंत शुभ मानला जातो. याच दिवशी भगवान विष्णूंचा अवतार परशुराम यांचा जन्म झाला. पौराणिक मान्यतेनुसार याच दिवशी सत्ययुगाचा आरंभ झाला. महर्षी वेदव्यास यांनी महाभारताची रचना सुरू केली आणि श्रीकृष्णाने पांडवांना अक्षय पात्र दिले. हे सर्व या दिवशी घडले. महाराष्ट्रात चैत्र गौरीचे विसर्जन याच दिवशी केले जाते. तसेच खानदेशात या दिवसाला आखाजी असे म्हणतात. विवाहित मुली माहेरी येतात आणि एकत्र येऊन अहिराणी ओव्या गातात. हा दिवस पितरांचा सण देखील मानला जातो. थोडक्यात पितरांचे ऋण फेडण्याचा हा दिवस. म्हणून दुपारी 12 वाजेनंतर पितरांना नैवेद्य दाखवून उदक कुंभ दान करावे. या दिवशी दुपारी शेतीच्या मध्यभागी खड्डा करून नैवेद्य अर्पण करून सीतामाईची पूजा केली जाते आणि शेतकरी आपल्या शेतकामाची शुभ सुरुवात करतात. आपल्या सर्वांसाठी ही एक सुवर्ण संधी आहे आपल्या आयुष्यात सत्कर्मांचे बीज पेरण्याची. म्हणूनच या अक्षय तृतीयेला आपण वस्तू आणि सोने खरेदी सोबतच सत्कर्मांचे, पुण्याचे आणि चांगुलपणाचे धन साठवूया. अक्षय तृतीयाच्या हार्दिक शुभेच्छा. श्री स्वामी समर्थ.